हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज युअर रितिका हिअर. सो आज आम्ही जाणार आहे आमच्या गावाला. लेट्स सी. फायनली आम्ही भोरमध्ये पोहोचलोय, पण अजून गावाला नाही पोहोचलो. म्हणजे 10-15 मिनिटं लागतील. पण आम्ही वडापाव खायला घेतला बिकॉज खूप जास्त भूक लागली. आम्ही पोहोचणार आहे, तर घरच्यांची रिएक्शन पाहूया काय. फायनली आम्ही पोहोचलो, पण आज कोणी फ्लाईट नाही लावली वाटतं. आम्ही पोहोचलो, कोणालाच माहित नाही आम्ही आलेलोच. गेली माझ्या पंजीची, नॉट आजीची. हे बघा, ही आहे माझी पंजी. हा तूच. बरी आहे का आजी? नको नको, राहू दे राहू दे. बरी आहे का? गुड मॉर्निंग. तर आता मॉर्निंग झालेली आहे. आता मी चहाच नाही ठेवलं, माझ्या पप्पांना जायचंय. सो आता सध्या माझ्या फोनला 1% चार्जिंग आहे. सो मी आयफोन मध्ये नाही काढणार आहे, मी दुसऱ्या ह्याच्यात काहीतरी काढे. गाईज, आता माझ्या आयफोनची चार्जिंग उतरलेली आहे. सो मला माझ्या फोनमध्ये काढावं लागतंय फोन. आता आम्ही शेतात चाललोय आणि पुढचा व्ह्यू बघा. त्या आयफोनमध्ये खूप छान वाटलं असतं, पण ते रिअलमध्ये जितकं छान आहे तितकं ह्याच्यात दिसत नाही आहे. पण खरंच खूप छान वाटतं यार. आम्ही शेतात चाललोय. किसी का दर्शन ना हो जाए बस. इथं मला ओढ्याचा आवाज येतोय, पण तो कुठे ते माहीत नाही आहे. सो आता मी माझ्या आजीला विचारलं की कुठं आहे का, इथे आपल्याला पार करून जावं लागेल. ती म्हणली हो आहे, आणि मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात यार. पण तेवढीच भीती पण वाटते बिकॉज आमच्या इथला एक माणूस वाहून गेला आहे ओढ्यात. सो त्याला ओढा नाही म्हणता येणार, आमच्या इकडं त्याला ढव असं समथिंग काहीतरी नाव आहे. पण तिथं बायका कपडे धुतात, तुम्ही तिथं व्हिडिओ नाही काढू शकत. या म्हटलं ओढा आहे, पण तो ओढा नाही आहे. तिथे बायका कपडे धुवायला आले, आणि ती अशी काहीतरी जागा आहे. शेतातनं पाणी चालू मा. आणि आता इथे आम्हाला एक ओढा धबधबा छोटासा पार करत जायचा आहे. सो लेट्स सी गाईज. ओ माय गॉड, ह्याच्यातनं आम्हाला जायचं आहे का? आई इथे जाऊ का? हे असं काहीतरी इथं पाणी चालू आहे, पण आता मी नाही जाणार आहे बिकॉज मला भीती वाटते. मी अशा पाण्यातनं चालली आहे, आणि हे पाणी बघा असं लांब नाही येते. यार गाईज, आम्हाला आहे ना, माझ्याकडे आता आयफोन असायला पाहिजे होता. तुम्ही म्हटलं असते वाव हे फक्त तुझं गाव आहे, हे लोणावळा महाबळेश्वर वाटतं आहे. बट आयफोन माझ्या पप्पांनी नेला, प्लस याची चार्जिंग संपलेली आहे. सो मी काहीच नाही करू शकत. सॉरी गाईज. खूप छान होतं, खूप छान. म्हणजे इतकं भारी वाटलं ना मला. आम्ही म्हणजे आमच्या गावात आम्ही दुसऱ्या गावात आलो आहे. सो तिथला माहोल कसा असेल काय असेल माहीत नाही. इथं आम्हाला सनफ्लावर लावायचे आहेत एवढ्या वावरात, ह्या वावरात. सो आता माझी आजी माझी बाबा ते काम करेल, पण मी इथे टाइमपास करत बसणार आहे, व्हिडिओज कॅप्चर करत बसणार आहे. गाइस, मेरी गलती से मिस्टेक हो गई, कारण की मी चुकीचं सांगितलं तुम्हाला. आमचं फक्त वावर एक होते, तसं नाही आहे आमचं. हे पण वावर आमचं आहे, हे पण वावर आमचं आहे, आणि हे पण वावर आमचं आहे. सो फॉर युअर गाईड इन्फॉर्मेशन, हे आमचं असं सगळं बियांचं पोतं आहे. ह्या बिया ह्याच्यात होत्या, ह्या बिया ह्याच्यात होत्या, आणि हे आहे माझ्या फेवरेट फ्लावरचे सीड्स सॉरी, म्हणजेच की सनफ्लावरच्या सीड्स. म्हणजे सनफ्लावरच्या बिया आहेत ह्या, सूर्यफुलाच्या बिया मराठीमध्ये. आणि हे काय, हे वेगळंच काहीतरी बाबा, हे काय आहे काळं काळं? तीळ. आणि हे तूर, हे सोयाबीन, हे मूग, आणि हे काय ते राजमा चावलसोबत काय खातात ते काय म्हणतात त्याला मराठी, ते सगळं आहे. आणि गाईज माझं इतकं फुटकं आहे. आमच्या गावाला सूर्यफुलाचं लावलं आहे सगळं, म्हणजे माझ्या फेवरेट फ्लावरचं सगळं लावलं आहे. जे मी लोकांकडे तिकडे बाहेर भीक मागत होते, माझ्या बड्डेला द्या, माझ्या बड्डेला द्या, ते आमचं अख्खं वावर भरून आहे माझ्याकडे. ते फुलं अजून उगवलेच नाही. म्हणजे उगवलं आहे तसं, त्याचं झाड उगवलं आहे, पण त्याला फुलं अजून आली नाही. म्हणजे इतकं फुटकं नशीब माझं, फुटकं. सिरियसली मी नेक्स्ट टाईम येईल ना, तर मी नक्कीच सूर्यफूल घेऊन जाईल. गाईस, मला माझ्या आजीने हा कागद आणायला लावला आहे. बरं झालं हा काट्यामध्ये अडकला. तो तिथनं उडून इकडं आला आहे, आणि मी त्याच्या मागलं की आई म्हणजे किती दिवस लागतील सूर्यफुलाला फूल यायला. तर आई म्हणली की 2 महिने लागते, 2 महिने. आणि मी तिला म्हणलं मला लय आवडतं ते फूल. आई म्हणते मी तुझ्यासाठी ठेवते. म्हणलं अगं आई मला सुकलेलं नको आहे, मला फुल पाहिजे. आई म्हणली हा का? मी म्हणलं गणपतीत येईल का? आई म्हणली हा येईल ना. म्हणलं आता मी गणपतीत येणार, म्हणजे येणार. नेक्स्ट प्लॅनिंग आहे की मी गावाला गणपतीत, म्हणजे लावणीला मी येईलच, त्याचा पण ब्लॉग टाकेल. पण मी गणपतीतसुद्धा येईल, त्याचा पण मी ब्लॉग टाकणार. सो बी अलर्ट गाईज, बी अलर्ट. त्या गोष्टी लांब आहेत, पण तरी पण जरा
त्या डबक्यात जाऊन यायचं का? मला ते खूप वाटतं माझ्या आजीने सोडलं तर. सो लेट्स सी. मी तिला विचारते, आई मी ते आत्ता आपण आलो बघ ते पार करून पाण्याचं होतं तिथे जाऊ छाप बरं. दिस वॉज हर रिॲक्शन. भाई उठते ना आणि तिकडे जाऊन बस. सो मला तिथं उठावं लागलं. माझ्या आजीने माझ्या काळजापोटी सांगितलं पण मला इथे भीती वाटते माझ्या आजी म्हणजे की ऊन लागतं. खूप भारी वातावरण. माझ्या आजी मला इकडे येऊन बस तसं ऊनच गेलं आहे. असं हे पडलं माझ्या एवढी तिथे की पाऊस आला पाहिजे यार आम्ही जाताना. सो ते त्यांचं बघून घेतील पण भटून पडले यार. आणि हे बघा तिकडे जो हा आहे तो आमचा डोंगर आहे अख्खा पण त्याचा व्ह्यू बघा यार कसला सही दिसतोय. आणि हे अख्खं म्हणजे हा तिथं डोंगर संपतो तिथं आणि तिथून अख्खा हा आमचाच भाग आणि ह्याच्या पलीकडे आमचं गाव आहे. आणि आम्ही एवढं टाकून आलो आहे ते सगळं आम्ही टाकून आलो आहे. आणि तो दिसतोय तो विचित्रगड म्हणजेच रोहिडेश्वर किल्ला. आमच्या इकडे तो पण आहे. आमच्या इकडे रायरेश्वर पण आहे. मला तिकडे झाडांवर दिसत नाही गाईस तो आहे रायरेश्वर जो आमच्या इकडेच आहे भोर तालुक्यात. आता तुम्ही आमचं गाव गेस करसाल. आम्हाला इकडे पण दिसतंय तिकडे पण दिसतंय 2 किल्ले दिसतात आम्हाला. तर तुम्ही गेस करा आमचं गाव कोणतं असेल. आणि अजून मी खूप सारे हिंट दिलात आमचं गाव गेस करायला. जसं की कोणतरी माणूस वाढलं ते न्यूजला पण आलेलं आहे की कोणतरी माणूस भोर तालुक्यात. मी तालुका पण सांगते भोर तालुक्यातील कोणता तरी माणूस गेला आहे म्हणजे नदीत ओढ्यात टाकून गेला आहे. सो आता तुम्ही गेस करा आमचं गाव कोणतं आहे आणि आम्ही त्याच्या साईडच्या गावात राहतो. ओके जर तुम्ही गेस करायचं तुम्ही भोर तालुक्यातले असतील तर. आणि अशा खूप काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते. आणि हे आहे ना हे टॉवर दिसतोय हा टॉवरच्या तिथे माझे बाबा आमच्या म्हशींना खायला घेऊन जातात. म्हणजे तिथे ते खातात सगळं ऑलमोस्ट सगळ्याच गाया चालायला जातात. सो आमच्या म्हशी तिथं चालायला जातात. आमच्याकडे गाया नसतात मोस्टली म्हशी असतात. तर तेच घाबरले ना यार मी. इकडे पाहणवड आमच्या बाजूचं गाव आहे तिथं आम्ही आता आलो आहे. अजून एक हिंट दिली मी तुम्हाला. तर तिथं आम्ही आलो आहे तर तिथे नाही का असं म्हणजे तिथं मोस्टली गाया आहेत पण आमच्या इकडे म्हशी आहेत. आणि तिथं त्या टॉवरपाशी माझे बाबा म्हशींना चालायला घेऊन जातात. आणि आम्ही सुद्धा तिथे गेलो आहे. हा डोंगर मी सुद्धा उतरले चढले सगळं झालं माझं. आणि ह्या डोंगराचे तिथे जाळ्या दिसतात छोट्या छोट्या त्या आहेत करवंदाच्या जाळ्या. तुम्ही म्हणताल करवंद काय तर म्हणजे इकडे भोर तालुक्यात कोकणात मावळात म्हणजे वाई सातारा इकडे सगळ्याला करवंद बोलतात. ब्लूबेरी नाही म्हणतात वेगळं काहीतरी असतं ते त्याला करवंद असं म्हणतात. आणि हवेली तालुक्यात म्हणजे तिकडे पुण्या साईडला खराडी साईडला तिकडे त्याला काळी मैना असं म्हणतात. सो काळी मैना ओ यार ते पाणी आहे. माझ्या पप्पांना सांगणार मला तिकडे जायचं आहे मला जायचं नाही. सो माझा आता मध्येच मला काहीतरी चूल उचली आहे. पहिलं मी आयफोनमध्ये शूट करत होते. दुसऱ्यांदा मी स्नॅपच्या एका फिल्टरमध्ये शूट करत होते. आणि तिसरा आता मी माझ्या कॅमेरामध्ये शूट करते माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये. काय मस्ती सुचली काय माहिती त्यात पारुशी दिसते तरी मी त्याच्यातच शूट करते. बिकॉज त्यात वातावरण खरंच खूप छान दिसतंय आणि फिल्टरमध्ये खूपच नाही का आयफोनमध्ये खरंच खूप छान दिसते यार. गाईस मी आंघोळ केली आहे. आता हे नका म्हणू पारुशी दिसते म्हणजे तू पारुशीचे नाही. मी आंघोळ केली आहे मी आंघोळ. ती बैल माझ्याकडे येतं तर मला भीती वाटते. आता जोपर्यंत तिथं परतून पडतं तोपर्यंत मी चाले बघा पडलं दिसलं तुम्हाला ऊन. काहीच कसलं भारी कॅप्चर झालं आहे. हे बघा इथे ऊन टाइम टू से बाय बाय टू दिस नेचर. पण मला घरी जाण्याची खुशी नाही. घरी जाण्याची खुशी बिलकुल नाही. एक गोष्ट जी इथेच आहे ते पाणी जर माझी आई म्हटली भिजत मी तिथे भिजणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला घरी जाऊन कृष्णाला तुम्हाला दाखवायचं आहे. त्या गोष्टी बापरे गाईस एवढं मोठं ॲडव्हेंचर करून मला तिथे जायचं आहे. आले येते मी तुझा बसून जाणार आहे. मला चुकीने पण ह्या असल्या घरी जायचं नाही आहे भाई. मम्मा पण काही जर मी चुकीने पडले तर मी डायरेक्ट इथनं अशी त्या पाण्यात जाणार आणि मला बघता येतं. तर खूप मोठी रिस्क घ्यायची. मी ह्या अशाला आपल्याला धरून चालते आणि फायनली मी तिथे पोहोचली आहे. तिथं माझी आजी आता काहीतरी होणार आहे. खूप मोठं आहे काम हे बघा. अँड गाईज आय एम मी तर थांबू का नाही आई खूपट गाईज हे आमच्या इकडे खातात ते असं खूपट खूप एवढी पण होते म्हणजे फर्स्ट सेकंडला असे तेव्हा मी ना माझ्या बाबांसोबत इथं एकदा आहे ना माझ्या चुलत बाबांसोबत इथं एकदा आहे ना बैल धुवायला आले होते बैल धुवायला. आणि आमचा बैल तर धुवत होते बाबा इथे बांधून. आणि आय थिंक आणि मी इथे ह्या पाण्यात खेळत होते तेव्हा ह्याला खूप पाणी होतं म्हणजे फुल पावसाळा होता आणि ह्याला खूप पाणी होतं. आणि तेव्हा झालं काय माहिती आहे का मी चप्पल माझ्या आवडी मस्ती मी चप्पल घालून आले होते. मी चप्पलच वाहून गेलं आणि मी छोटी मी लागली रडायला. माझी बाबा म्हणले जाऊ दे. मग मी बैलावर बसून घरी गेले होते. काही भारी वाटलं तर आमचा पण तेव्हा खूप साधं होतं मारत वगैरे नव्हता. मी बैलावर बसून घरी गेले होते. खूपच मला भेटलेलं शिवाई जे आमच्याकडे खातात जसे खेकडे बघून जसे खातात ना आमच्याकडे खेकडे पण खातात पण जसे खेकडे बघून खातात तसे आमच्याकडे हे सुद्धा असं ओढ्याला ते पाणी कसं होतं
तसे पाण्यात ते असतात नाही का. त्यांना जास्त ऊन पण नाही चालत, जास्त पाऊस पण नाही चालत. ते असे जिथं कमी पाणी येतं ना तिथं असतात. आणि ह्याच्या आत जे खायचं असतं ना ते ह्याच्या आत असतं. आणि तुम्ही म्हणताल हे स्नेल आहे, तर नाही, हे स्नेल नाही आहे, हे खूपट आहे. स्नेल वेगळं, स्नेल असं गोल गोल असतं, ते लगेच फुटतात. स्नेल बघून तर मला पण किळस येते, मी खूपट आहेत. आणि त्याच्यात त्याची पावशर असंच बनतं नाही का, खूप छोटे असतं. त्याचं वेटच, हे फक्त त्यांचं शेल असतं, हे खायचं नाही. ह्याच्या आत असतं ते खायचं, हे खूप भारी असतं यार. आणि मी आणि माझे काका पावसाळ्याचा अख्खा डोंगर पालता घालतो हे एवढ्यासाठी. आम्हाला दोघांना ते खूप आवडतं खूप. पण त्यात मला भेटलं आहे. नेक्स्ट टाइम माझ्या काकांना घेऊन येणार. दाखवते. कृष्ण आहे का पिल्या? पिल्या इकडे 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 धर 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 इकडे चल. पिल्या इकडे बघ, असं तोंड दाखव, तुझं तोंड दाखव. हा आहे. तुझं नाव काय आहे? काय आहे? कृष्णा. काय आहे? कुत्ता. कुत्ता कुत्ता. पिल्या इकडे चल. सो गाईज मला आता झोका भेटलाय, पण मला झोका खेळायचा नाहीये, मला जरा एक्सप्लोर करायचं. सो लेट्स, मी तुम्हाला आमच्या कोंबडीची पिल्लं दाखवणार आहे. सो हे एक पिल्लू आहे कोंबडी. आता आम्ही परत चाललोय शेतात. असं मी काहीतरी घेतलंय जे खूप कॉमेडी दिसत. आणि आता आमच्या कोंबडीची पिल्लं दाखवणार आहे. सो हे एक पिल्लू आहे कोंबडी. आता आम्ही परत चाललोय शेतात. असं मी काहीतरी घेतलंय जे खूप कॉमेडी दिसत. आणि आता झालं काय माहिती, तुला तिथेच वाडीत राहतात ते मला म्हणतात, अरे बास बास किती व्हिडिओ काढते. ते मला सकाळपासून बघतात की मी खूप व्हिडिओ काढते. सो गाईज मी चालली आहे आणि ते पलीकडचं आमचं शेत आहे आणि ते काहीतरी असं झरणा वाहतोय, पण त्याला आता पाणी कमी आहे आणि इकडे अख्खं डोंगरावरून येत होतो. आणि मी चालली, हे बघा इथे पण एक झरणा वाहतोय छोटासा, किती छान आहे. आणि आमच्या इथल्या नदीला आता पाणी खूप कमी आहे की असं घेऊन चालायचं. हव्यादर तो आहे रायरेश्वर किल्ला, जो आमच्या इथनं खूप छान दिसतो. मला डॉक्टर घ्यायला लावलं, मी घेत नाही. झाडांच्या मागे जो डोंगर मध्ये मध्ये दिसतोय तो आहे रायरेश्वर. इकडे तो आहे राजगड. तो हा डोंगराच्या मागेचा तो आहे राजगड. आणि इकडे ह्या डोंगराच्या मागे आहे रोहिडेश्वर. सो ह्याच्यात आहे आमचं गाव. तर माहित नाही, आता तुम्ही गॅस करा आमचं गाव कोणतं. आमचं भोर तालुक्यात गाव आहे. तो गॅस करा आमचं गाव काय. शेताला चालली मी म्हणलं हा, म्हणतात इतकं हळू चाललं कसं व्हायचं तुझं. म्हणून मी आता इतके पटापटा चालते. पोटात गोळा आला अक्षरशः माझ्या. इथं काय पडतंय, पाणी पडतंय काय. फायनली आता आम्ही शेतात पोहोचलो. आम्ही दोघे पण पोहोचलोय, पण माझे बाबा अजून पोहोचले नाही आहेत. काय करतायत माहित नाही. सो आता हे दोघं बेनणार आहेत आणि मी इथं टाइमपास करणार. इतकं बोर होतं ना, काहीच करू नाही शकत मी इथे. तर सकाळी तरी पाणी होतं, हे बघायला तरी इथे तर काहीच नाही, तर मेन रोड शिवाय. आणि तिकडे त्यांचं काम चालू आहे. एक ते हे काहीतरी करतोय, एक ते पेनतोय समथिंग. आता माझी मम्मी आणि माझा छोटा भाऊ पण येतोय शेतात. सो मी आता त्यांना आणायला चाललोय शेतात. आलेत गाईज हे लोक. गाईज मी इतक्या वेळ झालं इथं बसलीये, मी हे गोष्ट नोटीस नाही केलीये, पण ह्यांनी ती गोष्ट नोटीस केलीये. थांबा, तुम्हाला काय दिसतंय? नाही दिसत. इथे छोटस मंदिर दिसतंय का. मी इथे फोटो तुम्हाला पोस्ट करते आणि ह्या बुरुजाचा पण फोटो पोस्ट करते. बघा हा बुरुज. खरंच ह्याची नजर खरंच खूप तेज आहे भाई. एवढं मला इथनं सुद्धा ते आता सुद्धा मंदिर दिसत नाही, तेवढं त्याला दिसलं. हा आहे राजगडाचा बुरुज. हा माझे पप्पा सुद्धा इथे आलेले. पण इथे लॉक केलाय, पण तरी तो ट्राय करतोय उघडायचा, पण नाही उघडत त्याला. सो तू जा बाबा जा. आता आम्ही घरी नेऊन भाजून खाणार. हे जे माग आळूचं झाड दिसतंय ना, त्याचे आम्ही हे असे आळू तोडले, ते 10 तोडले. असा सनसेट झालाय. घरी चाललोय, तुम्हाला घरी गेलं गाईज. आता आम्ही आलो आहे मंदिरात. आम्ही मंदिरात पोहोचलोय. आता आम्ही मंदिरात पाया पडून परत जाणार घरी. छान वाटते. मी लास्ट आय थिंक जानेवारी महिन्यात आलेली इथे, त्याच्यानंतर मी आलेच नाही. ओ वाव, हे काय मला नक्की सांगा. हे बघा काहीतरी आलंय ह्याला, आय थिंक ब्रह्मकमळ आलंय. सो हातपाय धुवायला आम्ही चाललोय आता हापशीवर. काय करायचं गाईस, आता आम्ही चाललो आहे घरी. सो माग सनसेट झालाय, इतकं छान वाटतंय, बट ऊन खूप येते तोंडावर. सो बाय बाय गाईस, गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 3 आणि आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि आम्ही 6 वाजता जाणार आहोत नदीला, निघणार आहोत तिकडे जायला.
आणि आम्ही सकाळचं खूप लवकर उठलो आहे. अख्ख्या वाडीत लाईट नाही आहे आणि आम्हीच एवढे जण उठून असं बसलो आहे अंधाराचं. सो आम्हाला गोधड्या धुवायच्यात म्हणून आम्ही चाललो आहे. अजून आम्ही काहीच रेडी नाही झालो आहे, म्हणजे रेडी व्हायचं आहेच नाही, कारण मला हे कपडे परत येऊन घालायचे. सो आम्ही कपडे चेंज करणार आहोत. इथे जे एक्स्ट्राचे कपडे ठेवले ते कपडे घालणार आहोत, मग आम्ही नदीला जाणार आहोत. सो मिळते है बाद में. गाईस आज मी परत तेच कपडे घातलेत. आज आहे डे 3 म्हणजेच लास्टचा डे, आणि आज मी परत तेच कपडे घातले बिकॉज सकाळी नदीला भिजले मी, त्यामुळं ते कपडे भिजून गेले दुसरेवाले, मग मी हे कपडे घातले. सो आता आम्ही चाललोय पुण्यात. सो बघूया जर्नी. आता जेवण वगैरे झालंय. माझी मम्मी इकडे भांडी घासतीये आणि बॅगा भरायचं चाललंय. सो मिलते है बाद. आता फोटो करणार अंधारामध्ये. सो गाईज आता मी आले माझ्या आत्याच्या घरी. माझ्या आत्याच्या बहिणीला भेटायला मार घालणार, तर तिला असते खूप जास्त कॅमेऱ्यासमोर यायला. सो लेट बी. सो या आहेत माझ्या आत्याच्या परीस. थांबा मी त्यांना भेटते मग तुम्हाला बोलते. आता रात्रीचे वाजले 12 आणि फायनली मी घरी पोहोचली आहे. मला खूप जास्त झोप आली आहे, त्यात उद्या माझी स्कूल आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.